नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. सोशलॉजीच्या संदर्भात आपण वेगवेगळे डिस्कशन्स आपण घेत असतो आणि त्यामध्ये डिफरंट टॉपिक्स आपण एक्सप्लोर करत असतो. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो एज्युकेशनच्या संदर्भात आहे. आता एज्युकेशन पण एक सोशल इन्स्टिट्यूशन आहे. एज्युकेशनल सिस्टम जे असतं सोसायटीतलं ते खूप महत्त्वाचं सोशल इन्स्टिट्यूशन आहे, सामाजिक संस्था ती आहे. आणि एज्युकेशन जेव्हा आपण इंडियन सोसायटीच्या सेन्समध्ये आपण त्याला ॲनालाइज करतो तर आपल्याला एक नवीन गोष्ट आपल्याला माहिती आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची, तर तिला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि विकसित भारत बिल वगैरे रिसेंटली लोकसभामध्ये ते टेबल करण्यात आलं. तर तुम्ही बघाल की एज्युकेशनशी रिलेटेड आपले जे भारतीय जो समाज आहे, इंडियन सोसायटीचा जो एक ॲस्पेक्ट आहे किंवा त्याचा एक दृष्टिकोन जो आहे की आपल्या इथे एज्युकेशनचा जो प्रवाह आहे तो कसा आहे किंवा त्याचं एक समाजशास्त्रीय विश्लेषण आज आपण करणार आहोत. आणि त्याला मुख्य आधार आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठेवणार आहोत की जो बदलता समाज आहे किंवा द वे सोसायटी इज चेंजिंग अँड द नीड्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स आर चेंजिंग, त्या पद्धतीने आपण एज्युकेशनमध्ये आपण किती बदल आपल्याला दिसून येतो आहे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला एक काय जे दाखवत आहे की पुढे आपलं एज्युकेशन कसं असणार आहे त्याचं ॲनालिसिस आपण काही थिंकर्सच्या मार्फत करूया. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी आली 2020मध्ये, कस्तुरीरंगन कमिटीच्या रिकमेंडेशनवरती आली आणि त्यामध्ये आपण बघितलं की एक नवीन अप्रोच आपल्याला दिसून येतो आहे की त्यांनी आपल्याला एक एक क्रिएटिव्ह सेन्समध्ये एज्युकेशनकडे कसं घेऊन जायचं. म्हणजे आपलं जे पूर्वीची एज्युकेशन पॉलिसी होती ती फार आधी 30पेक्षा जास्त वर्षांआधी आपली ती पॉलिसी होती आणि त्यानंतर आपण बघितलं की जग फार बदललेलं आहे. म्हणजे प्रेझेंट सेन्समध्ये आपण बघतो की डिजिटल मीडियाची इतकी ग्रोथ झालेली आहे. आपण बघतोय की सोशल मीडियानी फार एक वेगळ्या सेन्समध्ये एज्युकेशन इम्पार्ट करणं सुरू केलेलं आहे आणि एज्युकेशनचे जे पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा बदललेले आहेत है ना. म्हणजे शिक्षण घेण्याचा जो एक पूर्वीचा जो एक मेथडॉलॉजी होती आणि आजची जी एक मेथडॉलॉजी आहे ती फार वेगळी आहे. ठीक आहे. पूर्वी तुम्हाला शाळेत जाऊन प्रत्येक गोष्ट तुमच्या शिक्षकाकडून शिकण्याचा तुम्हाला ते एक करावं लागायचं, म्हणजे तो एक ती प्रोसेस होती. आजच्या टायमाला तुम्ही बघताय की यूट्यूबवर बरेच लोक आपल्या लेवलवर शिक्षण घेत आहेत किंवा त्यांना एक एज्युकेशनचा एक तिथे एक इन्फॉर्मेशनचा सोर्स तो बनलेला आहे. तर सामाजिक बदल जसा होत आहे तसा तसा त्याचा इम्पॅक्ट आपण एज्युकेशनवरही बघतो आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ही जी आहे ती नवीन आपले जे चेंजेस होत आहेत त्याला कशी ती उपयुक्त ठरते किंवा त्याचा एक सोशलॉजिकल सेन्स काय आहे तो आपण बघूया. तर सगळ्यात पहिला भाग इथे बघताना की एक वैचारिक परिवर्तन आहे. आपल्याला जे दिसतंय की रोट मेमोरायझेशन जे आहे, म्हणजे घोकमपट्टी जी होती आपल्या इथे असं होतं की तुम्ही जितकं जास्त तुम्ही घोकमपट्टी कराल तितके जास्त तुम्ही चांगले विद्यार्थी आहात. हा एक समज आपल्याकडे आहे की जितके जास्त तुम्हाला फॅक्ट्स माहिती आहे तितके जास्त तुम्ही चांगले विद्यार्थी आहात. तर हा बऱ्यापैकी बरेच वर्ष आपल्या इथे बरेच डेकेड्स आपल्या इथे हा समज चाललेला होता. पण आजचा काळ जो आहे जिथे ग्लोबलायझेशनचं जे वर्ल्ड आहे इथे या पर्टिक्युलर मेथडॉलॉजीला किंवा या पद्धतीने जर तुम्ही शिक्षण घेत आहात किंवा या पद्धतीने तुम्ही नॉलेजचं एक स्वतःमध्ये नॉलेज आत्मसात करत आहात तर ते तितकं उपयुक्त ठरत नाही. आणि आजच्या टायमाला एक एक्सपिरियन्शियल लर्निंग जी आहे, म्हणजे करून शिकण्याचा जो एक भाग आहे तो फार महत्त्वाचा ठरतो. तर आपण काय बघतोय की फ्रॉम रोट मेमोरायझेशन टू एक्सपिरियन्स ड्रिवन है ना, अनुभव आधारित शिक्षण इकडे आपण वळण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. आपल्याला इंडियाला एक नॉलेज सोसायटी म्हणून क्रिएट करायचं आहे. आपलं जे प्रिव्हियस आपण जे बघतो की एन्शियंट इंडिया जो होता तिथे नॉलेजला फार जास्त महत्त्व होतं आणि आज एक नॉलेज सोसायटी जर आपल्याला क्रिएट करायची आहे तर त्याच्यासाठी एक्सपिरियन्शियल लर्निंगचा तितकाच रोल असणार आहे. ठीक आहे. क्रिएटिव्हिटीचा जो भाग आहे त्याला परत घेऊन येणं हे फार महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर ग्लोबल ट्रेंड्स विथ लोकल सोशो कल्चरल रिॲलिटीज, म्हणजे ग्लोबल ट्रेंड्स जे आहेत म्हणजे एज्युकेशनमध्ये होणारे नवीन नवीन जे प्रयोग आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या देशात किंवा आपले जे सोशो कल्चरल जो एक कॉन्टेक्स्ट आहे तिथे आपल्याला ते रुजवायचे आहेत. तर ते सुद्धा एक न्यू एज्युकेशन पॉलिसीचा तो एक आपल्या इथे त्यांचा एक तो प्रॉस्पेक्ट आहे. त्यानंतर आपण बघूया यातले वेगवेगळे जे न्यू एज्युकेशन पॉलिसीनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जे फीचर्स आहेत त्याचं एक ॲप्लिकेशन आपण बघूया. तर त्यामध्ये थिंकरचे पर्स्पेक्टिव्हसुद्धा आपल्याला दिसतील. तर एक त्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी लर्निंग आहे, बहुविद्याशाखीय शिक्षण आहे ना. म्हणजे आता तुम्ही एक बघितलं असेल की तुम्ही जर
कुठल्या टेक्निकल फील्डमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असाल, तर तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही म्युझिकमध्ये पण चांगले असू शकता आहे ना. तुम्ही जर का इंजिनिअरिंगच्या याच्यात आहे, टेक्निकल फील्ड आहे, तिथे तुम्हाला म्युझिकची पण इच्छा आहे, पण तिथे तुम्ही काही एक मल्टीडिसिप्लिनरी वातावरण नसल्यामुळे तुम्ही फक्त एकाच पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्ही पुढे जाता. तर एक नवीन जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ती तुम्हाला एक मल्टीडिसिप्लिनरी चान्स देते की तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तुमचं योगदान देऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये एक नवीन तुम्ही स्वतःचे स्किल्स एनहान्स करू शकता है ना. तो तुमचा हा होता ना 3 इडियट्समधला तो रोबोटिकवाला जॉय लोबो, तर तो गिटारसुद्धा वाजवायचा आणि ते सगळंच त्याला एक क्रिएटिव्ह होता तो फार, ठीक आहे. पण ते सिस्टम त्याच्यासाठी बनलेलं नव्हतं, ते सिस्टम त्याच्यासाठी बनलेलं नव्हतं. तर आजच्या काळात जे आपण बघतोय की जो एक चेंजिंग डायनॅमिक्स जे आपण बघतोय की इंडिव्हिज्युअलचा समाजाशी जे रिलेशन आहे आणि जे एज्युकेशन आणि कल्चरचं जे रिलेशनशिप आहे ते सुद्धा बदलतं आहे. तर आपल्याला एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा गरजेचा आहे आणि तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे. पुढे तुम्ही बघा, आता यामध्ये डिवेज एक्सपिरियन्शियल लर्निंग, जॉन डिवे म्हणून हे आहेत आपले, त्यांनी लर्निंग थ्रू इंटरॅक्शन विथ रिअल वर्ल्ड, म्हणजे तुम्ही व्यावहारिक जे तुमचं नॉलेज आहे, म्हणजे सामाजिक जीवनात तुम्ही जर प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये तुम्ही पुढे असाल, तुमच्याकडे स्किल्स असतील की तुमच्यासमोर आलेला काही इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे, त्याला जर तुम्ही सॉल्व करत असाल तर तो सुद्धा एज्युकेशनचा भाग आहे. एज्युकेशन म्हणजे फक्तच ते काहीतरी रटायचं आणि उत्तरं लिहायची आणि तुम्ही समजून घ्यायचं की माझा फर्स्ट रँक आला आहे, सेकंड रँक आला आहे, तर या गोष्टीला तितकं महत्त्व राहत नाही. कारण की रिअल वर्ल्डमध्ये जे प्रॉब्लेम सॉल्विंगचा जो अप्रोच असतो हा त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर डिवेज एक्सपिरियन्शियल लर्निंग हे त्या गोष्टीला आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी तिथे खरी ठरते. म्हणजे हा एक सोशलॉजिकल अँगल आपल्याला इथे दिसून येतो की लर्निंग थ्रू इंटरॅक्शन विथ द रिअल वर्ल्ड, रिअल वर्ल्डमध्ये जाऊन तुम्ही गोष्टी समजून घेणे आणि त्याचं जे जे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करता तिथे आपला एक स्वतःचा एक पर्स्पेक्टिव्ह क्रिएट करणे, ठीक आहे. तर दॅट इज डिवेज एक्सपिरियन्शियल लर्निंग. आता बोर्डूचं कल्चरल कॅपिटल आहे. पिरियड बोर्डू काय बोलतात आपल्याला, कल्चरल कॅपिटल. जेव्हा तुम्ही बघता की प्रत्येक आता नवीन नवीन क्षेत्रात जर का म्हणजे म्युझिक असेल, ॲक्टिंग, ड्रामा वगैरे असेल, या क्षेत्रात जर का वेगवेगळ्या समाजातले लोक म्हणजे वेगवेगळ्या सोशल ग्रुप्समधली लोक, मुलं म्हणता येईल की ते जर का त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील किंवा त्यामध्ये ते स्किल्स गेन करतील, तर असं होईल की बऱ्यापैकी ज्या डिस्पॅरिटीज आहेत, असमानता आहे, ती कमी होईल आणि त्यांचंसुद्धा एक कल्चरल कॅपिटल वाढेल है ना. तर हा पण आपण एक कॉन्सेप्ट जो आहे तो इथे अप्लाय करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा जो ॲसेसमेंट आणि कॉम्पिटन्सचा भाग असतो. आता एक जो आहे प्रोग्रेस कार्ड यायचं, तुम्ही शाळेत असताना तुम्ही ते एक्सपिरियन्स केला असेल की हा पहिला, तो दुसरा, तो शेवटचा आलेला आहे वर्गात, त्याची तर काही इज्जतच नाही, तो म्हणजे हा विद्यार्थी आयुष्यात काहीच करू शकत नाही वगैरे, हे जे समज होते, जे गैरसमज होते, ते असेसमेंट मेथडॉलॉजीमुळे आलेले होते. म्हणजे कुठल्याही जी एक पद्धत आहे एज्युकेशनची, जी एक पेडॅगोगी आहे, तिथे मध्ये आपण काय बघतो की आपण एक ठरलेल्या मार्कर्सवर लोकांना असेस करायचो है ना. पण आजच्या घडीला काय झालं की गोष्टी बदललेल्या आहेत. 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस आपल्याला ॲसेस करायचा आहे, ठीक आहे. हे जे मेमरी बेस्ड एक्झाम जी होती की उत्तर लिहिलं की रँक आला, या गोष्टींपासनं पुढे जाण्याची गरज आहे. तर ती आपल्याला दिसते. आणि इथे बेसिल बर्नस्टेन जे आहेत, यांचा जो एक पेडॅगॉगिक कोड आहे, यांचं म्हणणं आहे की लेजिटिमेट नॉलेज कुठलं असायला पाहिजे, ठीक आहे. लेजिटिमेट नॉलेज कुठलं असायला पाहिजे, तर ते नॉलेज जे तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे तुमच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही खरे विद्यार्थी आहात, ठीक आहे. तर तुम्ही खऱ्या लेवलवर तुम्ही नॉलेज गेन केलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्या इथे अप्लाय होताना दिसतं. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात ते अप्लाय होताना दिसतं. कारण की आपण जे रिजिड आपले जे जुने मीन्स ऑफ असेसमेंट होते की तुम्हाला एवढा पॉइंटर भेटले तर तुम्ही काहीतरी चांगले विद्यार्थी आहात, ह्या गोष्टी त्याच्यापासून थोडंसं दूर जाण्यासाठी आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रिस्क्राईब करत आहे, ठीक आहे. पुढचा भाग त्याच्यामध्ये एक आहे एक्झाम एन्झायटी वगैरे कमी करण्यासाठी एक फ्लेक्झिबल बोर्ड एक्झामचे शेड्यूल वगैरे आपल्या याच्यात टाकलेले आहेत. त्याच्याने काय होतं की मेंटल हेल्थचे जे इश्यूज आहेत मुलांना घेऊन, आता तुम्ही बघता की खूपच कुठल्याही परीक्षांमध्ये रँक 1 वगैरे आलेले जे लोक आहेत, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये वगैरे सुद्धा, अशा लोकांचेही सुसाईड असेल किंवा एक मेंटल डिप्रेशनचे पण आपण न्यूज आपण बघत असतो. तर याचा अर्थ काय झाला की आपली जी एक
इव्हॅल्युएशनची जी स्ट्रॅटेजी होती किंवा इव्हॅल्युएशनचा जो असेसमेंटचं जे मॉडेल आहे आपल्या सोसायटीमध्ये एज्युकेशनचं, ते कुठेतरी फ्लॉड आहे. त्या व्यक्तीमध्ये काही गोष्टी अशा ज्या जायला पाहिजे होत्या, ज्या त्याला एक व्यवस्थित एक परिपूर्ण सामाजिक व्यक्ती त्याला ते बनू शकले असते, ते कुठेतरी बनत नाही आहे ना. तर हा एक भाग आपल्याला दिसून येतो. तर तो पण आपल्या इथे जे मूल्यमापन आहे म्हणजे ॲसेसमेंट आहे ते आणि कॉम्पिटन्सचा जो समजण्याचा आपला जो एक दृष्टिकोन आहे तो आपण बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, पुढे बघा. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे. हां, आता हे सोशो इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज ग्रुप्स असतील किंवा जेंडर इन्क्लुजन फंड वगैरे तिथे आहे. तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक हा ॲस्पेक्ट आपल्याला दिसून येतो. तिथे काय आहे, इन्क्लुझिव्हिटी आहे, समावेशक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो पॉलो फ्रेरेस क्रिटिकल पेडॅगॉगी. आता यांचं काय म्हणणं आहे की जे व्हल्नरेबल सोसायटीतले लोक आहेत, ठीक आहे, म्हणजे जे समाजातले वेगवेगळे मार्जिनलाइज्ड ग्रुप्स आहेत, म्हणजे जे असमानतेच्या ज्या याच्यामध्ये असमानतेच्या लाईनमध्ये जे सगळ्यात मागे आहेत, म्हणजे त्यांना समाजाने डिस्क्रिमिनेट केलेलं आहे, अशा लोकांसाठी किंवा अशा वर्गांसाठी एज्युकेशन एक लिबरेशन आणि अवेअरनेसचा टूल आहे. तर त्यांच्यासाठी ते खूपच महत्त्वाचं आहे. एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ लिबरेशन अँड अवेअरनेस. ठीक आहे, पॉलो फ्रेरेसचं हे आपलं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे आणि ते आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते ॲप्लिकेबल होताना आपल्याला दिसत आहे. कारण की आपण सोशो इकॉनॉमिकली डिसॲडव्हान्टेज ग्रुप्सला बऱ्यापैकी एंगेज करू शकलो आहे. मागच्या 5 वर्षात आपण ते केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा, इमाईल दरखाईम तुम्हाला माहिती आहे ते काय बोलतात, जर समाजातल्या प्रत्येक वर्गाला एक फिलिंग असली की ते समाजाशी जुडलेले आहेत तर त्याच्याने काय होते, एक नॅशनल कोहिजन डेव्हलप होतं. इन्क्लुजनने सोशल सॉलिडॅरिटी काय होते, ही स्ट्रॉंगर होते. जर तुम्ही समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांना सांगताय की तुम्ही महत्त्वाचे आहात किंवा त्यांच्यापर्यंत ते एज्युकेशन पोचतंय, तर त्यांना जर का तुम्ही मेन स्ट्रीममध्ये घेऊन येत आहेत, मुख्य प्रवाहात तुम्ही घेऊन येतात, तर त्याच्याने काय होतं, एक नॅशनल कोहेजन आपलं वाढतं है ना. ते इन्क्लुजनसाठी महत्त्वाचं आहे, राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही बघा कशा पद्धतीने आपण ॲप्लाय करू शकतो थिंकर्स. ठीक आहे. इनोव्हेशन ॲज पिलर. आता हे अटल इनोव्हेशन मिशन वगैरे आपण तुम्ही ऐकलेलं असेल, अटल टिंकरिंग ॲप्स वगैरे, याच्या थ्रू वेगवेगळ्या स्टार्टअप कल्चर किंवा या सगळ्या गोष्टींना आपण बऱ्यापैकी त्याला हे देतो आहे, म्हणजे त्याला आपण पुश देतो आहे, प्रोत्साहन देतो आहे आपण त्याला. ठीक आहे, आणि हे गरजेचं आहे. याच्याने काय होईल की जे ॲल्विन टॉफलर म्हणतात फ्युचर शॉक, म्हणजे तुम्हाला जर कळालं की टेक्नॉलॉजिकल शिफ्ट जसा होतो आहे, आता तुम्ही बघाल की AIनी खूप फास्ट टेक्नॉलॉजिकल शिफ्ट होतो आहे, तर बरेच जे जॉब्स आहेत हे कुठेतरी काही वर्षानंतर त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. तर पुढच्या गोष्टींसाठी एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. जो फ्युचर शॉक जर तुम्हाला लागणार आहे रॅपिड टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशनमुळे, तो शॉक लागायला नाही पाहिजे म्हणून तुमच्या एज्युकेशनमध्येच अशा काही वेगवेगळ्या स्किल्स असायला पाहिजे किंवा तुमचं एज्युकेशन हे फार होलिस्टिक असायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी त्या पद्धतीने विचार करत आहे किंवा त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला त्या पद्धतीने दिसत आहे. ते कशा माध्यमातून, अटल इनोव्हेशन मिशन असेल, टिंकरिंग लॅब्स वगैरे असतील, आणि एक स्टार्टअप कल्चरला आपण एक बूम करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे यंग जनरेशनलाच खूप एक इनोव्हेशनच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळी आपण संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ते सुद्धा फार महत्त्वाचं होतं, म्हणजे फ्युचर शॉक त्यांना लागू नये. एंटरप्रेनरशिप असेल, जॉब सिकिंग टू जॉब क्रिएशन, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉब सीक करण्याच्या ऐवजी की जॉब तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जॉब निर्माण करणे, ही हा जो एक समज आहे, तो समज लोकांना लवकर देणे किंवा यंग जनरेशनला तो लवकर पोहोचवणे, हा सुद्धा उद्देश आपला आहे. ठीक आहे. तर तुम्ही अजून याच्यामध्ये आपण बघू शकतो की न्यू एज्युकेशन पॉलिसीचा हा ब्ल्यूप्रिंट मॉडर्नायझेशन जे आहे, इंडियन सोसायटीचं जे मॉडर्नायझेशन आहे, त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट हा ॲस्पेक्ट आपल्याला दिसून येतो. आणि सोशलॉजीच्या माध्यमातून जेव्हा आपण बघतो की सोसायटीमध्ये जी एक असमानता आहे किंवा सोसायटीमध्ये आपल्याला जे गरजेचं एक कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन जे दिसून येतं, त्याच्यासाठी एज्युकेशन फार एक इम्पॉर्टंट अँगल आहे किंवा एज्युकेशन एक इम्पॉर्टंट सामाजिक संस्था आहे. आणि आपलं जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ती त्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना दिसत आहेत. याचे वेगवेगळे क्रिटिकसुद्धा तुम्ही करू शकता. आता क्रिटिक याच्यामध्ये काय असतील की डिजिटल डिवाइड आहे,
है ना. डिजिटल डिवाइडचा मुद्दा आपल्याला त्या पद्धतीने डील करता आतापर्यंत आलेला नाही आहे ना. बऱ्यापैकी जे आकडे सांगतात की डिजिटल डिवाइड आता पण आपल्याला दिसून येतो आहे, मेन वुमेनमध्ये किंवा रुरल अर्बन एरियाजमध्ये तो डिवाइड आपल्याला दिसून येतो. तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि ओव्हरऑल आपण बघतो की क्रिएटिव्हिटीचा जो भाग आहे, तुम्ही मध्यंतरी तुम्ही कुठेतरी एक मी हे बघितली होती, रील बघितली होती, त्याच्यामध्ये जावेद अख्तर जे आहेत, प्रख्यात जे गीतकार आहेत जावेद अख्तर आहेत, ते काय बोलत आहेत की आपल्या इथे शाळेत म्हणजे देशातल्या कुठल्याही स्टेटमध्ये आणि कुठल्याही राज्यात आणि कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही जर का बघाल की कुठल्या तरी स्टुडंटला सांगितलं, म्हणजे यंग मुलाला सांगितलं की तुम्ही काहीतरी एक सिनरी म्हणजे एक ड्रॉइंग बनवा, तर 99% लोक ते एक आपलं 3-4 असे पहाड, मागे ते थोडा सूर्य येतोय, त्याची किरणे अशी येत आहेत, ते 2-4 कावळे आणि साईडला एक असं ते खाली असलेलं ते ती नदी आणि तिथे एक छोटंसं घर, तर 99% लोक हेच बनवत आहेत. ते याचं काय आहे, म्हणजे हे किती चिंताजनक आहे की क्रिएटिव्हिटीला पण आपण असं केलेलं आहे की त्याला एक आपण रुटिनाइज्ड केलेलं आहे. क्रिएटिव्हिटीला पण आपण एक सामान्य दर्जाची क्रिएटिव्हिटी जी आहे ती लोकांमध्ये आपण टाकलेली आहे, किंवा क्रिएटिव्हिटी त्याला म्हणताच येणार नाही, कारण की ह्या गोष्टी इतक्या पास ऑन झालेल्या आहेत की त्या व्यक्तीला स्वतः काहीतरी विचार करून मी काहीतरी ड्रॉइंग बनवू शकतो ही मेंटॅलिटीज आपण आपल्या एज्युकेशन सिस्टम थ्रू प्रोव्हाइड केलेली नाही आहे. आणि ते फार चिंताजनक दिसतं. तर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने आपण एक्सपेक्ट करू शकतो की एक क्रिएटिव्ह सेन्समध्ये, सर्जनशील सेन्समध्ये, किंवा एक इक्विटीचा जो ॲस्पेक्ट आहे आणि एक एक कॉम्पिटंट जो समाज आपल्याला घडवायचा आहे, ज्याच्यामध्ये सगळे स्किल्स सगळ्या विद्यार्थ्यांना असायला पाहिजे, हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं जे एक प्रिन्सिपल आहे ते आपल्याला पूर्ण होताना काही वर्षात दिसायला पाहिजे. त्याच्यानीच आपलं जे 2047 विकसित भारतचं वगैरे जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. ठीक आहे. तर आपण असे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो आणि आपला सोशॉलॉजीचा जो क्रॅश कोर्स आहे 2026 MPSCसाठी तो चाललेला आहे. ठीक आहे. थँक्यू.